आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली। यावेळी पुन्हा एकदा तुमची चौकशी होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मी संविधान कायदा मानणारा आहे, त्यामुळे माझे जे कोणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली। सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली। दिवाळी गोड करणार असे सरकारमार्फत जाहीर करण्यात आले होते, मात्र अद्यापही जनतेपर्यंत शिधा पोहोचवली गेली नाहीये। तसेच राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढल्याने भरती होण्याच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या होत्या, त्यामुळे तरुण पिढी याकडे डोळे लावून बसली आहे। हा महत्त्वाचा मुद्दा देखील अजित पवारांनी मांडला। जे लटके म्हणून शिवसेनेचे आमदार होते त्यांचं दुःखद निधन झालेलं होतं। त्यांच्या पत्नींना उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली होती। पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर राज ठाकरेंनी एक पत्र दिल्यानंतर भाजपनी त्यामध्ये अतिशय सकारात्मक चांगली भूमिका घेतली। त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन, त्यांचं मी कौतुक करतो। कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे पायंडे जर पडले तर ते चांगलेच आहेत। त्याच्याबद्दल पवार साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये एक नेते गोपीनाथ मुंडे साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर ती ती निवडणूक लागली त्यावेळेस कशा प्रकारे समंजस भूमिका राज्य सरकारने घेतलेली होती, राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली होती, ते उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याच्यामुळं एक दिवाळीच्या तोंडावर चांगलं वातावरण होण्याच्याकरता ह्या निमित्तानं मदत झाली। परंतु त्याच्यातून काही जण टीका टिप्पणी करतात, आता चांगलं झाल्यानंतर कशाला शब्दांनी शब्द वाढतो। त्याच्यामुळं माझं सर्वच इतर राजकीय पक्षांना आव्हान आहे की ती घटना चांगली झाली, त्याच्याबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे। त्या संदर्भात वेगळा काहीतरी अर्थ काढून पुन्हा कुणाला तरी डिवचण्याचा प्रयत्न, उचकवण्याचा प्रयत्न हा अजिबात करता कामा नये, हे माझं स्पष्ट मत आहे। काल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागलेत। आमच्याकडे जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये 1166 ग्रामपंचायतीची संख्या होती। राष्ट्रवादीला 180 जागा ग्रामपंचायती मिळाल्या, काँग्रेसला 124 मिळाल्या, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना 151 मिळाल्या, भाजपला 252 मिळाल्या, शिंदे गटाला 150 मिळाल्या आणि अपक्षांना 86, इतर 199। असं महाविकास आघाडीला 455 आणि भाजप शिंदे गटाला 402 अशा पद्धतीनं काही ठिकाणी बहिष्कार होता, काही ठिकाणी निकाल बाकी होते। अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे। त्या आमच्या महाविकास आघाडीच्या विचारांच्या जे कोणी निवडून आले त्यांचं मनापासून अभिनंदन, इतरही पक्षातले निवडून आलेले त्यांचंही अभिनंदन। त्या सगळ्यांनीच मिळून आपापल्या गावचं कारभार पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम करावं। लोकांनी 5 वर्षाच्या करता त्यांना निवडून दिलेले, ती जबाबदारी प्रत्येकाने अतिशय योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी पार पाडावी अशा प्रकारच्या त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा त्या सर्वांचं अभिनंदन पण करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील ह्या निमित्तानं देतो। अहो साहेब, कुणी एकत्र आलेले नाही, पक्ष सगळ्यांचे वेगवेगळेच आहेत, ते सगळे पक्ष आपापल्या परीनं काम करतायत, पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करतायत। त्यामध्ये फक्त काही पक्षाच्या प्रमुखांनी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला भाजपनी प्रतिसाद दिला आणि त्यांचा जो अधिकृत उमेदवार होता त्याला फॉर्म मागे घ्यायला सांगितला, एवढंच घडलेलं आहे। पक्ष एकत्र कुठं आले नाही, मग पक्ष तुम्ही म्हणला पक्ष एकत्र आले, महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अशा प्रकारचा प्रयोग पुन्हा महाराष्ट्रात करेल का? आमचे नेते त्याबद्दलचा विचार करतील। नेत्यांनी विचार केला आणि आम्हाला सांगितलं की असा विचार आपण करणार आहोत, तर मी उत्तर दिलं आम्ही करणार आहोत। त्यांनी सांगितलं नाही करणार तर नाही करणार। पुणे में भारी बारिश हुई है, वापसी की बरसात, वाटर लॉगिंग देखी गई है, तालाब में तब्दील हो चुका है पूरा, किससे जिम्मेदार मानेंगे आप? इसके बारे में
एक तो गवर्नमेंट ने ध्यान देना चाहिए, दूसरा पीसीएमसी के एरिया में ध्यान देना चाहिए, पीएमसी ने पीएमसी के एरिया में ध्यान देना चाहिए, टाउन प्लानिंग वालों ने ध्यान देना चाहिए, क्योंकि ये जो भी सिटीज़ होती है वो सब सिटीज़ बढ़ रही है, पॉपुलेशन वहाँ बढ़ रहा है, वहाँ नया नया कंस्ट्रक्शन हो रहा है, फ्लाईओवर हो रहे हैं, मेट्रो हो रही है, रोड्स बन रहे हैं, ओवरब्रिज हो रहे हैं, सब कुछ हो रहा है। तो ये सब होते हुए जो उसके नेचुरल मार्ग है पानी बहने के लिए वो बंद नहीं होने चाहिए। ये सब पानी जो ऊपर से नीचे आता है वो रिवर को मिलना चाहिए, फिर रिवर से वो डैम पे चला जाएगा या रिवर से समुद्र पे चला जाएगा। ऐसा पूना में हुआ नहीं है। बीच में पूना की जिम्मेवारी पूना पिंपरी चिंचवड की जिनके पास थी या जिनके यानी बीजेपी के पास थी, उन्होंने उसमें ध्यान देना चाहिए था। मैं जब वहाँ गार्डियन मिनिस्टर था सब पूना को मालूम है, आपके कुछ प्रेस वालों को भी पता है। हर हफ्ते सुबह 7 बजे से मैं काउंसिल हॉल या कलेक्टर ऑफिस में बैठता था, और ये सब जो भी या वहाँ ट्रैफिक की जो सिचुएशन तैयार हुई है, इतना ट्रैफिक कि जहाँ 15 मिनट लगना चाहिए जाने के लिए वहाँ 1.5 2 घंटा लगते हैं, तो भी कोई ध्यान नहीं देता। हाँ बताया। 100 दिन के भीतर भी सरकार ने वहाँ पर अभी तक नहीं 100 दिन का सवाल नहीं उठता। तो आप बोलेंगे 100 दिन से पहले जिसका गवर्नमेंट था उन्होंने ध्यान देना चाहिए था। गवर्नमेंट किसकी भी हो, वहाँ जो ऑफिसर्स आप अपॉइंट करते हैं उनकी जिम्मेवारी है। जब आपकी बिल्डिंग किसी की बिल्डिंग हो बिल्डर की पूरी होने के बाद कंप्लीशन सर्टिफिकेट मिलता है, तो ठीक तरह से देखना चाहिए कि वहाँ पानी कहाँ से ऊपर से आता है, वो पानी आने का उन्होंने कुछ बंद तो नहीं किया है, वहाँ पाइपलाइन तो नहीं न डाली, वहाँ फिलिंग तो नहीं न किया, ये सब देखना है। तो जिस ऑफिसर ने ये कंप्लीशन सर्टिफिकेट दिया है, जो वहाँ था जिसको अपॉइंट किया था, तब का निकालना चाहिए। वो अभी रिटायर हुआ होगा तो भी उसके ऊपर एक्शन लेनी चाहिए, मेरा तो ये कहना है। और अभी भी जो कंस्ट्रक्शन चालू है उसमें मैंने एक पीएमसी पीसीएमसी का नाम लिया, लेकिन उसमें पीएमआरडीए भी आता है। अभी जैसा एमएमआरडीए अपना मुंबई में है, वैसे पूना में पीएमआरडीए भी है, उन्होंने भी ध्यान देना चाहिए। ये सबकी जिम्मेदारी है, इन सबकी। जिला परिषद में सिटी खत्म होने के बाद तुरंत जिला परिषद के एरिया शुरू हो जाती है ऐसे। और गार्डियन मिनिस्टर ने ध्यान देना चाहिए, एक बड़ी सिटी है, मुंबई के बाद पॉपुलेशन सबसे ज़्यादा पूना पिंपरी चिंचवड का हो रहा है मुंबई ठाणे के बाद, तो वहाँ गवर्नमेंट के नाते सीएम डीसीएम ने भी ध्यान देना चाहिए। इसके साथ में 5 साल में जो पीएमसी में भ्रष्टाचार हुआ, जो आपने वजह बताई, भ्रष्टाचार का आपको लगता है एक बड़ी वजह ध्यान नहीं दिया, वो भी देखना चाहिए कि अगर इसका कारण अलग है, उसमें जो काम करना चाहिए था वो काम उसी तरह से ठीक तरह से नहीं किया होगा, तो उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए। हाँ मार्फत सरकारला सांगू इच्छितो। दुसरी गोष्ट, दिवाळीच्या मुहूर्तावर मध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता 100 रुपयामध्ये आम्ही दिवाळी गोड करणार आहे, आणि 1 किलो रवा चणा डाळ म्हणजे रवा 1 किलो, चणा डाळ 1 किलो, साखर 1 किलो, खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला, आणि घाईघाईत एका संस्थेला 513 कोटी रुपयाचं कंत्राट दिलेलं आहे। आता दिवाळी आली तोंडावर, अजून काहीच कळत नाहीये की किती माल मिळणार आहे। 100 रुपये ज्यावेळेस नागरिकांनी त्याच्याकरता द्यायचे आहेत त्यावेळेस सरकारने किती त्याच्यामध्ये भरणार आहेत, कारण दिवाळी हा सगळ्यात तसं बघितलं तर सर्वांचा आवडता सण आहे, आणि फराळाचे पदार्थ काही जण बनवतात, गृहिणी स्वस्त धान्य दुकानामध्ये 100 रुपयात मिळणारा आनंदाचा शिधा घेण्यासाठी पोहोचतायत, परंतु 100 रुपयामध्ये रवा, चणा डाळ, साखर, तेल जाहीर केलेलं असलं तरी अजूनपर्यंत कुठल्याही दुकानामध्ये तशा प्रकारचं सीधा
पोहोचलेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला कळलं की महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनला 509 कोटीचं कंत्राट दिलेलं आहे आणि नंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली. अर्थात सरकारने काय करावं आणि काय करू नये हा त्याचा प्रश्न आहे, परंतु पारदर्शकपणे हे साहित्य रिझनेबल दरामध्ये हे त्यांना मिळालं पाहिजे, किंवा काही पैसे सरकार स्वतःच्या तिजोरीतनं भरणार असलं तरी त्या पैशाच्या संदर्भातले पण रेट त्या सिधाचे व्यवस्थित त्या ठिकाणी असले पाहिजे. अजून मला ते रेट मिळाले नाही, परंतु त्याच्यात काहीतरी गौडबंगाल आहे असं दबक्या आवाजामध्ये चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. ती वाया गेलेली होती, कुजून गेलेली होती, सडून गेलेली होती, नासून गेलेली होती. आता त्याच्यानंतर पुन्हा परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. पुण्यामध्ये तर ह्या पावसाने सगळं पुणे जलमय करून टाकलेलं आहे. मला सकाळपासून मी माहिती घेतोय, अनेक भागातले धरणं भरलेली असल्यामुळं आणि त्याच्यात काय आहे, जलसंपदा विभागाचं 15 ऑक्टोबरपासून ते केटी वेअरला गेट टाकतात, त्याला फळ्या टाकता म्हणू शकता, गेट टाकता म्हणू शकता, आणि ते गेट टाकले आणि पाऊस स्वतः सुरू झाला आहे, त्याच्यामुळं त्या केटी वेअरच्या वरनं पाणी व्हायला लागलेलं आहे. आणि अक्षरशः महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर व दक्षिण भागावर मोठ्या प्रमाणावर बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यासह आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील भागात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. 17 ऑक्टोबरपासून पश्चिम वायव्य दिशेच्या हालचालीसह कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये विकसित झाल्यामुळं राज्याच्या दक्षिण आणि मध्य भागात वरचे हवेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता पुन्हा दिवाळीच्या तोंडावर हे चक्रीवादळाचं संकट, त्यामध्ये सरकारने ताबडतोब त्या भागातल्या लोकांना अलर्ट केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आत्ता पाणी सोडत असताना, धरणाचं पाणी सोडत असताना, ओव्हरफ्लोचं पाणी सोडत असताना कुठल्याही नदीकाठच्या गावांना धोका होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. पाणी सोडण्याची वेळ आलीच तर साधारण दिवसा पाणी त्या भागातनं जाईल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सतत सरकारने याकडं त्यांच्या जलसंपदा विभाग असेल किंवा संबंधित अधिकारी असतील, जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम असेल, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. कारण गेल्या काही दिवसापासून अक्षरशः तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे. आणि 14 ऑक्टोबर रोजी तर मान्सून महाराष्ट्रातून माघार घेतल्याचं आणि मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणातून पावसाने निरोप घेतल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं होतं. आणि हे सांगतायत 14 तारखेला, आज मात्र 18 तारखेला अशा प्रकारचा पाऊस पडतोय. काल पण खूप पाऊस पडला. 15 तारखेला साखर कारखाने सुरू करण्याच्या करता परवानगी दिलेली होती, काही कारखाने सुरू झाले, परंतु एवढा पाऊस पडला की बग्यास ओला झाला आणि पुन्हा कारखाने बंद करण्याची वेळ हे तिथल्या साखर कारखानदारांच्यावर आलेली आहे, सहकारी संस्थांच्यावर, सहकारी साखर कारखान्यांच्यावर आलेली आहे. त्याच्यामध्ये माझं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मला असं कळलं की उपमुख्यमंत्री आज कॅबिनेट होती, परंतु अचानक काही कारणानिमित्त ती रद्द करण्यात आली. आता उद्या कॅबिनेट आहे म्हणून समजतं आहे. पण त्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची पण वेळ मागितलेली आहे. उद्या जर त्यांनी मला वेळ दिली तर हेही विषय मी त्यांना मांडणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षामध्ये आणून देणार आहे. तसंच ह्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या 10 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलेला आहे. आणि विदर्भाच्या देखील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. म्हणजे सध्याच्या खरीपाच्या कापणीला आलेल्या पिकांना तर मोठा फटका त्याचा बसलाच आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. आणि ह्या सगळ्या पावसामुळं रब्बीच्या पण पिकावर अतिशय परिणाम झालेला आहे. त्यामुळं मोदी यांनी जाहीर केलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे देतो. अजूनही
काल मी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. रात्री मी औरंगाबादच्या परिसरामध्ये होतो तेव्हा पाहिलं बहुतेकांच्या तक्रारी आहेत की अजिबात आम्हाला कशाही प्रकारची मदत मिळत नाही. कुणी विचारायला गेलं तर कुणी आम्हाला उत्तर देत नाही. अशा प्रकारची दयनीय अवस्था आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी झालेली आहे आणि याबद्दल सरकार म्हणून राज्याच्या प्रमुखांनी तातडीनं लक्ष देऊन कार्यवाही करण्याची गरज आहे ही आमची या निमित्तानं मागणी आहे. पुण्यामध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणावर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली असल्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्याचं स्वरूप पाहायला मिळतं आहे. पुण्यामध्ये हे एक अडचण आणि वाहतुकीची अडचण अजिबात कोणी बघायला तयार नाही. वाहतुकीच्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणेला विश्वासामध्ये घेऊन पुणेकरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, परंतु तसं होत नाही. काल तर दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याकडनं रात्री उशिरापर्यंत पाणी बाहेर काढण्याचं काम चालू होतं. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयामध्ये देखील पाणी लागलं. शहरात अनेक भागामध्ये पाणी त्या ठिकाणी आहे. म्हणजे राज्याच्या विविध भागामध्ये परतीचा पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना देखील बसलाय. शेतीचं मोठं नुकसान होत आहे आणि ह्या संदर्भामध्ये ज्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे तशा पद्धतीनं दुर्दैवाने लक्ष दिलं जात नाही. तेवढ्या गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे बघितलं जात नाही. अशा प्रकारची परिस्थिती. त्याच्यामुळे मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मागणी करतो की रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. त्या अतिवृष्टीमुळं अनेक कामं बंद पडलेली आहेत. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. प्रत्येक लोकांच्या घरादारामध्ये पाणी शिरलेलं आहे. ज्यांच्या घरादारामध्ये पाणी शिरलं आहे, ज्यांना शिफ्टिंग करावं लागलेलं आहे, त्यांना ताबडतोब जे काही धान्य लागतं आपण तातडीनं जी धान्य देतो म्हणजे गहू देतो, तांदूळ देतो, अशा प्रकारचं राज्य सरकारला निर्णय घेता येतात. तशा प्रकार कारण त्यांचं धान्य वगैरे सगळंच भिजलेलं आहे. तिथं तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात सरकारने आदेश दिले पाहिजेत की तुम्हाला तिथली परिस्थिती लक्षामध्ये घेऊन आमच्या डायरेक्शनची वाट न बघता तुम्ही तिथले कार्यवाही ताबडतोब त्या ठिकाणी करून टाका. अशा प्रकारे केलं तरच तिथल्या सर्वसामान्य जनतेला त्याच्यामध्ये मदत होणार आहे, दिलासा मिळणार आहे. याबद्दल सरकारने तातडीनं सतर्क होण्याची गरज आहे. हे पडणकरांचं मी स्वागत करतो. आज आपल्याला भेटण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की यंदा महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात आणि आता परतीचा पाऊस इथपर्यंतचा जर काळ बघितला तर महाराष्ट्रातल्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांचं सुरुवातीला खरीप वाया गेलं. अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्षांनी मिळून सदस्यांनी त्याबद्दलचा आवाज उठवण्याचं काम केलं. ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं आणि पुन्हा शेतकरी उभा राहू शकेल अशा प्रकारची मदत करा अशा प्रकारची मागणी केलेली होती. ये बराबर नहीं है. ऐसे मैंने पहले ही बताया कि ये जो अलग अलग पार्टियां, ये हमारी पार्टी हो या दूसरी कोई भी पार्टी हो, एक अच्छा डिसीजन पवार साहब जी ने और राज ठाकरे जी ने इसके बारे में रिक्वेस्ट की. उसको बीजेपी की तरफ से पूरा सपोर्ट किया गया. उन्होंने कैंडिडेट विड्रॉ किया. एक अच्छा माहौल हुआ है. दीपावली अभी आई है तो ये माहौल बनने के बाद कोई भी पार्टी ने उसके खिलाफ अलग स्टेटमेंट निकाल के गलत अर्थ निकालने की जरूरत नहीं है. अभी मैं तो ये डिसीजन बीजेपी वालों ने लिया इसीलिए बीजेपी का अभिनंदन.